अंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या गुरुपदाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय आहे की अभंग ज्योतगुरु तुकोबारांचा। हे अभंगातून ज्योतगुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्या मुलांच्या मायबापाला धन्यता देतात। मग पहिला हा प्रश्न असा निर्माण होतो की असे तरी पुत्र कोण? तर या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज। ज्या छत्रपती शिवाजी राजांनी स्वतःचं दारुष्ट्य टाकून त्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत स्वराज्याची थापण्या केली आहे ना, ते छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज नाव तालुक्यापुरतेच नाहीये, जिल्ह्यापुरतेच नाहीये, महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत मातीच्या कणाकणापर्यंत माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं नाव आहे। अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई वडिलांना ज्योतगुरु तुकोबाराय धन्यता देतात। तर का त्यांचे आई वडील धन्यताच्या लायकीचे आहेत। विठ्ठल शुद्ध पिता पोटी फळे साळ गोमटी किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी। महाराज बीज जर चांगला असेल ना तर रोपटेही चांगलंच जन्मलू शकतं। तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीज हे बबुल का आम का से काय? महाराज बाबलीच्या झाडाला आंब्याची गर लागू शकते का? म्हटली मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी भक्त प्रल्हाद काय जन्माला आला? त्याचं एक कारण आहे। पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी असणारी कयादू, तर कयादूला इंद्रदेव चोरण्यात असताना तर नारदाचं लक्ष गेलं। नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती भानपती व्रत आहे तिथे सोड, तिने जर श्राप दिला ना तू जाऊन खाक होशील। तर का तिची देवा वरी सत्ता तिची देवा पथिवर्ता तिची देवा वरी सता, तिथे सोड, तिथे सोडली आणि ती नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली। ती त्या नारदाच्या अंकामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम कैदूच्या पोटात असणाऱ्या भक्त प्रल्हादावरती झाला। तरी मी सांगत नाही, भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात। उद्धवाला धला कृष्णदाता, उद्धवाला धला कृष्णदाता, हे उद्धवाला धला कृष्णदाता, उद्धवाला धला कृष्णदाता। सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्णदाता, उद्धवाला धला कृष्णदाता, उद्धवाला धला कृष्णदाता। सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला,
उच्चार उच्चार प्रल्हादी बिंबला उधवाला तला कृष्ण दत्ता. मग महाराज हिरण्यकशिपू एवढा पापी भक्त प्रल्हाद का जन्माला आला हो? त्याचे कारण आहे. त्याची आई पुण्यवनती सुशेल मात्र पुण्येन पित्र पुण्येन चतुरता दातंश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन मित्र दोषेन मूर्खता कार्पंश दोषेन कर्मदोषेन दारिद्रता. उन्मद पुत्र जन्माला येत असतो ना तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला येत असतो ना तो बापाच्या बापाने. कंजूस पुत्र जन्माला येत असतो ना ते वंशाच्या बापाने. आणि दारिद्र्यित पुत्र जन्माला येत असतो ना स्वतःच्या बापाने. मग नाही महाराज ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी ज्योतगुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हेच ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया हिता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जगता आपुलिया 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 जो असे जगता आपुलिया 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 जो असे जागता हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. धन्य माता आणि नंतर पिता असं का? त्याचंही कारण आहे. संतांचं वाङ्मय शास्त्राच्या आधारे आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय आधी माता आणि नंतर पिता. त्याचं दुसरंही कारण आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेचा आहे. काही दिवसाने संबंध हे पितेचे. याचं तिसरंही कारण आहे. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा अश्वित असतो. छोट्या छोट्या संकटाकरता तर आई असते तर मोठ्या मोठ्या संकटाकरता तर बाप असतो. पहा माऊली कल्पना करा. आपण जर एक रस्ता चालत असतो ना आपल्या एक ठेस लागली ना आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज आपण जे एक मोठा वय पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना अरे बाप रे असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच ज्योतगुरु तुकोबाराय सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता. विठाल 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 प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील ही देवता आहेत. ह्या जगत्वामध्ये आई वडिलांना म्हणतं कोण? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. अहो आल्या रात्री उठणार कोण? आईच. जेवायला वाढणार कोण? आईच. पप्पा जेवायला बसला 2 घास खाला ना आपल्या आईला विचारला आणि कुणी केली भाजी? याच्या आईनं काही बोललं नाही. काही बोलावं तर पप्प्या तासून उठून जाईल. एवढा भोरपाप कुठेच नाहीये. पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला आणि कुणी केली भाजी? त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला. मी नाही केली. मग कुणी केली? तुझ्या बायकोनी केली. बायकोनी केली होय. अगं मग चालायचं. मग नवीन हाय मसाल्याचा अंदाज नसेल असं होतच असतं. वाढ वा 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 वा
आपलीच गाडी ना आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी तू ओढतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी, आणि आई मात्र हटकुळी. तर का आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे। माँ बाप को कोई नहीं माने, हो माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे। माँ बाप को कोई ना माने, औरत को बेईमान, साधु संत को कोई ना माने, हिजड़ों को बेईमान, आई रे बेईमान दुनिया, आई रे। ह्या जगात हो मध्ये आईवडिलांना किंमत नाही. मग ए पिस्तोल येऊ कोणाला किंमत आहे रे? इथून बसा तुम्ही इकडे. ऐ उठ रे, ऐ अरे उठ ना, ते पळूनच गे. ऐ तू उठ रे, तू जाऊ नको बरं, तू उठ. इथं इथं बस. तू ये रे. ऐ ऐ ह्याच्यासाठी टाळे वाजव ना, ते पळूनच गेलेले आगाव. ए शाळेवाले तुम्ही इथे बसा रे, लवकर चलो या ना. शाळा जायचं. विठाल विठाल या जगात मध्ये कोणाला किंमत आहे रे? ऐ ऐ तू उठ रे, उठ, बॅग खाली ठेव. ह्या जगात मध्ये कोणाला किंमत आहे? करेक्ट, टाळे वाजवायचे. आई पण हातच्या काळाची परिस्थिती, छक्क्याला किंमत आहे. छक्का हर एक चौका तू आता कुठे शिग्नल लागलं ना लगेच 100 रुपये. आणि तसं वारकरी असल्यावर एक रुपया नाही तर तू यांना आहे ना, पुरुष मंडळींना पोत्यात घालू घालू मारावं लागते. ये नाही सुधारणा. आता असू द्या. आई जवळ असताना आई माझी मायेचा सागर, बायको माझी भांडणाचा संसार. आता नवरा बायको म्हणाय, नवरा बायको म्हणा ना, भांडणं असणारच. पण प्रत्येकाची बायको वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडणं करत असते. आता दुकानदाराची बायकोची भांडणं झाले ना, दुकानदाराची बायको म्हणते हा नका पुढे सोडू. आता नावेची बायको नावेला म्हणते तुम्ही माझा केसानी गळा कापला. नावेची कोणाची? आता सुताराची बायको सुताराला म्हणते थांबा तुम्हाला ठोकूनच माऊ करेन. आता पेंटरची बायको पेंटर म्हणते थांबा तुमचे थोबाडच रंगविते. आता पकवादाची बायको झालं का? झालं ना? आता पकवादाची बायको पगजाला म्हणते नका कोणकडे थापा मारू. आता गायकाची झालं का नाही? झालं ना? आता गायकाची बायको गायकाला म्हणते नका कोणकडे ओरडू. आता कीर्तनकारची बायको म्हणते माझं लग्नच झालं नाही का सांगू विठाल.
कॉप्या करून पेपर नका पासू. पेपर आला का रे तुझा? पेपर आहेत ना आता? झाले का पेपर? आहेत का अजून? कॉप्या करून पेपर नका पासू. मोठेपणे लय अवघड आहे. असे दोन मित्र, सख्खे मित्र, सकाराम आणि एक तुकाराम. तुकाराम होता हुशार, सकाराम होता ढ. पण सकाराम लय हुशार. सकाराम तुकारामच्या कॉप्या कुरू कुरू बसवायचा. ऐ तिथं काय फिरता रे? कॉप्या कुरू कुरू पास व्हायचा. सकाराम 9वी पास झाला, 12वीला गेला. ते पण तुकारामच्या कॉप्या कुरू कुरू पास झाला. ऐ पिस्तोल्या, आपण दुसऱ्याच्या कॉप्या कुरू कुरू पास होणार का? करेक्ट. सकाळ 9वी पास झाला, 12वीला गेला, पण कॉप्या करून पास झाला. आता नोकरी लागायची होती. मास्तरनी तुकारामला बोलवलं. तुकारामला पहिला प्रश्न विचारला, ह्या भारताचे पंतप्रधान कोण? तुकाराम म्हणला नरेंद्र मोदी. दुसरा प्रश्न विचारला, भारत स्वतंत्र केव्हा झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947ला भारत स्वतंत्र झाला. तिसरा प्रश्न विचारला, माणूस चंद्रावर राहू शकतो का? तुकाराम म्हणला शास्त्रज्ञानुसार चालू आहे. तुकाराम पास झाला. आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकले. आता मास्तरने सकारामला बोलवलं. सकारामला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? सकाराम म्हणला नरेंद्र मोदी. अरे मास्तरने म्हणले गल्लीतला असल, दिल्लीतला असल, असू शकतं. दुसरा प्रश्न विचारला, सकाराम तुझा जन्म कधी झाला? सकाराम म्हणला 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947ला जन्म झाला. मास्तरच्या जागेवरच मेलो. मास्तर म्हणला सकाराम तू काय येडा झाला की का? सकाराम म्हणला नाही 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 नाही, शास्त्रज्ञान शोध चालू आहे, अजून काही सिद्ध झालं नाही. विठाल 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 तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला. मग मुलाने सरांना प्रश्न विचारला, सर तुमचा जन्म कधी झाला? सरांनी सांगितलं माझा जन्म बुधवारी झाला, रविवारी झाला. खोटं बोलताय सर, असून कुठं बोलताय तुम्ही? रविवारी जन्म होतच नाही का? सुट्टीच असती. आता जन्माला महिला म्हणले तुम्ही भगवंता पुढे एकच मागा, ऐसा पुत्र देही गुंडा तत्रे लोके देना, तत्रे लोके देना, तत्रे लोके देना, ऐसा पुत्र देही गुंडा तत्रे लोके देना, तत्रे लोके देना, तत्रे लोके देना. ऐसा पुत्र देही गुंडा तत्रे लोके देना, ऐसा पुत्र देही गुंडा तत्रे लोके देना, तत्रे लोके देना, तत्रे लोके देना. ऐसा पुत्र देही गुंडा तत्रे लोके देना, ऐसा पुत्र देही गुंडा तत्रे लोके देना, तत्रे लोके देना, लोके देना. पूर्ण नाही बाय गप मन बोलता त्यांचा का नियमच नसतो. एकाने विचारलं महाराज रावणाला तोंडे किती? मी म्हणलं 10. तू एका अंगावर कसं झोपत असन? माझी अक्कल कल्ला झाली. मी म्हणते मारुतीला विचारायला लागल. आता तो पट्या लंक्यात गेलता ना, आपल्याला काय माहिती? आपण दुसऱ्याच्या गाव जाऊन चूप बसतो, गाव दुसऱ्याचे झपकी होतील आपल्याला. ह्यो वाघ आहे ना, ह्यो वाघ सोपा नाही. ह्यो वाघ आहे ना, तिथं जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळे, दाढी रावणाची जाळे, दाढी रावणाची जाळे. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी, दाढी रावणाची जाळी. हनुमंत
तडी रावणाची जाळी हनुमंत मावळी तडी रावणाची जाळी तडी रावणाची जाळी तडी रावणाची जाळी. दाढी मिशा दोघांजण सेमाची ना एवढी ताकद होती. सोन्याची लंका होती महिला मंडळ ते सुद्धा जाळली. एवढी ताकद का? अंजनी त्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनी माताला फक्त नामचिंतन करायचे. फक्त ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय हर भोले नमः शिवाय. टाळी वाजव. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. महादेव प्रसन्न झाले अंजनी माताना. काय पाहिजे अंजनी माता? मला पुत्र पाहिजे. मला दुसरं कोणी नको. तुम्हीच या माझ्या पोटी. तर महादेवाने बजरंगबलीचा अवतार घेतला. अय बचतगड एवढी ताकद होती दुधामध्ये. अंजनी माताचा दुधाचा थेंब जरी डगला पडला ना खट्ट माझ्या दगड तुटत होता. एवढी ताकद होती. अय बचतगड आता दूध राहिले का? आता बाटली. आता जन्मतापासून तर बाटली तर शेवटपर्यंत बाटली बुवा. फक्त टोटणाच बदलत लपाचं जातं पत्राची येतं आणि ते मोठी ज्याला मोठी बाटली ते आम्हाला सुद्धा आवरत नाही. 100 टारकरी असू द्या एक बेवडा ऐकत नाही हो. तेंबाच्यात तुमच्या दम असलं तुम्ही पिऊन दाखवा. हो ते लेकरू पडलं तुमच्या दम असलं तुम्ही पिऊन दाखवा. आमची गाता गेली आमचा मालिका गेला म्हणजे तू पासाची पिऊन आमचा बॉस होतो काय? ही पिणार लय चित्र. 2 म्हातारे पार एक म्हणला दारू पिल्यानं खोकला जातो का? अरे दुसरा म्हणला नक्की जाणार का? दारू म्हणून माझी बायको गेली घरदार गेलं गाडी गेली पोरबाळ गेले तुझ्या खोकला का नाही जाणार? अरे ते घाले नाही वेगळं हे घाले नाही वेगळं म्हणून थांब. नका करू नाश आयुष्याचा नका करू नाश आयुष्याचा करुणाच आयुष्याचा करुणाच आता तरी पुढे ह्याची उपदेश ओ आता तरी
माझे दंडवत नका करू नाश नका करू नाश आयुष्याचा सगळा माया माझे दंडवत उपदेश नका करुणाच्या आयुष्याचा आयुष्य नाश करू नका बेवडे लय चॅप्टर असतात ही आजी मायनं लय चॅप्टर आहे बघा पुढे बसलेले बघा खुर्चीवर बसलेले इतर थोडे बरे आहेत पण बाहेर गावचे लय चॅप्टर नाव लय चित्र नाव शांती नसलेलं भांडणं शांती नाव गंगाधर नाव गोळ नाही महिनाभर नाव ज्ञानेश्वर आणि पेल्यावर सापडत नाही घर नाव लय चित्र एका आजीला झाले ना त्या नातीचे नाव काय ठेवायचं जनाबाई मुक्ताबाई कानुपात्रा हा सुंदर जसं नाव ठेवायचं ना म्हातारे बघायचे टीव्ही नाव काय ठेवलं पप्पी अरे पप्पी आता पप्पी कुठं नाचतं का आता पप्पी आजी मग गेलं समाधी सोडायला कुठं आळंदीला तिथं लाखो वारकरी सर्व सुखाचे लरी ज्ञानाबाई अलंकापुरी नातनाजी दर्शन झालं एसटी मध्ये बसले पण एसटी मध्ये बसायला जागा नव्हती दिवस मावळला रात्र झाली पण त्यांना का बसायला जागा भेटली नाही मग रात्री 6 वाजता ती एसटीच्या खाली कंडक्टरला आजी माय काठी टकत तर कंडक्टर बेसली कंडक्टर दिवस मावळला रात्र झाली मला का बसायला जागा भेटली नाही तू मला नको घेऊ पण माझी पप्पी घे पप्पी कंडक्टर जागा राटकाला तुम्हाला नोकरीच नको रे दुसऱ्या कंडक्टरला दवाखान्यातच नेलं आजी माझ्या सफरचंद घेऊन गेली कंडक्टर या काय झोपायचे वळे आता त्याने माझी पप्पी घेतो कोमातच गेला कंडक्टर शिद्याला बोला की आजी माय तुमचं म्हणणं तरी काय होतं माझ्या नातीचं नाव आहे पप्पी तिला एसटीमध्ये बसून घ्या असं माझं म्हणणं होतं पहिलं सांगायचं ना 2 ना घे ना खूप सैला म्हणून नाव चांगलं असू द्या नाव ज्ञानेश्वर आणि ताकद ज्ञानेश्वर 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 हे ज्ञानेश्वर 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 मुखी म्हणता सुखती फेर मुखी म्हणता सुखती फेर मुखी म्हणता सुखती फेर मुखी म्हणता सुखती फेर चला आळंदीला जाऊ चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुखती फेर मुखी म्हणता सुखती फेर मुखी म्हणता सुखती फेर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुखती फेर मुखी म्हणता सुखती फेर मुखी म्हणता सुखती फेर सुखती फेर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नावातच वजन नाही मुख्य म्हणतात सुखती फेर डोंगर घे ना साधू म्हणे नकाच्या सुमळ्या झाल्या लोखंडाचं पीठ खाऊन जगली माणसं रावणाच्या काळात अरे कीर्तनात नाच आणि इथं देव नाचतो इथं देव नाचतोय पंढरपुरामध्ये नामदेवाच्या कीर्तनात कोण नाचलं रे ऐ उठ ना नामदेवाच्या कीर्तनात कोण नाचलं खाली बस ऐ तू सांग रे नामदेवाच्या कीर्तनात कोण नाचलं रे हा करेक्ट टाळी वाजवायच्यासाठी प्रत्यक्षात देव नाचले म्हणून ताप
नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग 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 हे जने बोले ज्ञान देवा बोला जनी बोले ज्ञान देवा बोला हे जनी बोले ज्ञान देवा बोला भंग हे जनी बोले ज्ञान देवा बोला नाचता देवाचा कळला फिरा कळला नाचता देवाचा कळला पितांबर हे नाचता देवाचा कळला पितांबर नाचता देवाचा कळला पितांबर इथं देव नाचतो एका पोरा म्हणला चल ना माझ्या कीर्तनात टाळ्या जोडला नाचू कीर्तनाचे रंगी 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 ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी 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 नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी वारे पकवास नाचू कीर्तनाचे रंगी नंबर 1 कसं वाजवतात यांना काय सांगावं लागतं का आताची पोरं डीजे पुढे नाचता बजाव हे राजा गरुडाचं पाणी कसडवलं नागाच्या पिंडाला कसडवलं नागाच्या पिंडाला कसडवलं इथं हा बाई वाड्यावऱ्या काय बाई वाड्यावऱ्या मला आमदार झालं सकतं वाटतंय चैन वड आमदार झालं सर खान पण फुंडा येईल बरं तू एका पोरा म्हणला चल ना माझ्या कीर्तनात टाळूया जरा तो म्हणला महाराज मी सायन्स अरे आता आम्ही का धोतावाले का येडी आहेत का म्हणलं काय येणार तुम्हाला मला 3 भाषा येतात इंग्लिश मराठी हिंदी ग माझ्या नाना म्हणाला 56 भाषा येतात 56 भाषेचा केला ते गौरव 56 भाषेचा केला ते गौरव 56 भाषेचा केला ते गौरव 56 भाषेचा केला ते गौरव
तुला मराठीच कळ ना, तुम्हाला मला पण हिंदीच कळ ना. लय चॅप्टर पोर त्या ज्ञानोबांका कमी त्रास झाला का? पैठण मध्ये ठेवणा वेडा ज्ञानोबा तुम्ही बोलवा रेडा. ज्ञानोबारे म्हणले मी बोलवतो रेडा. निवृत्ती दादा तुम्ही आज्ञा सोडा. मुक्ताई म्हणते ज्ञाना तुझ्या तोंडात पिवडं पेडा. त्या ऋग्वेद बोलला रेडा तर पंडित झाला येडा. पंडितची अक्कलच कल्ला झाली. वे रेडा बोलतो काय? रेडा नाही बोलला, देवच बोलला, पण रेड्याच्या स्वरूपात बोलला. विठाल 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 म्हणून तुकोबाराय म्हणतात पुत्र अथवा कन्या ते कोणत्या क्रमाने जन्माला असतात हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या होती जे सात्विक. कुळी कन्या सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुणी कन्या आत्मा पुत्र असं का? त्याचे कारण आहे. मातृत्वाचं पराक्रम पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. याचं दुसरे कारण आहे. मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असती ना त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय? तर सांगतो. भजन करा विठ्ठल विठाल. कल्पना करा 14 वर्षाची मुलगी शाळेतून घरी आली ना पहिली चौकशी करते आई आज बाबा जेवले का ग? नाही बेटी. सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते कॉफी घेतले नाहीये, ते नाश्ता केले नाहीये, ते तिथेच बसून आहे. तू घे जेव. काय गाई आज माझा जन्मदाता बापू पैसे मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबा लाग्र करते. बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. हो बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना.
बाप जेवत नसतो, मुलगी मूळ मूळ लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापावरच्या तोंडावरच पांघरण काढते. बाप डोळे उघडून पाहतो तर काय, अरे मुलगी कालीस बेटी, बेटी कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा हातपाय चेपून देऊ का बाबा? बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा खायला करून का देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा? बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. बाप लढतो तुटून बसला, मुलीला कवटाळला. मुलीने विचारलं की का लढता बाबा? बाबा का लढता? बेटी जेव्हा माझी माई मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटलं नाही बेटी. तू कधी कधी येतीस, माझ्या तोंडावरून हात फिरवतीस, मला असं वाटतं की पांडुरंगा तू माझी लेक नाहीस, तू माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय? म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, मुलगी सासरला नांदायला जात असते ना, एका वर्षात बाप 65 सारखा दिसतो. एवढा मोठा गड्डा हे बापाच्या जीवनात आहे. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते, तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो, त्यावेळेस कडकडून मिठी मारते आणि दादाला सांगते, दादा तुला एक विनंती आहे रे दादा, तू या घरचा करतायस, तू जर काम केलंस ना दादा, दादा अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झाला ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, बाबा तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. म्हणून कन्या सासुरासी जाए जाए, कन्या सासुरासी जाए हो. सासुरासी जाए जाए, कन्या सासुरासी जाए हो.
तूनी पाहे मागे पर तूनी पाहे कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा जीवा हो कैसे झाले माझा जीवा कैसे झाले माझा जीवा
कन्या सासूराशी जाय मागे परतुरी पाय तैसे झाले माझा जीवा केव्हा भेटशी केशवा. निस्वार्थ प्रेम ही मुलगी बापावरती करत असते. निस्वार्थ. अरे बापाचं महत्व सांगितलं मी आताच. आता आई काय असते आईचं थोडं महत्व सांगू. छोटासा दृष्टांत आहे. भजन करा विठ्ठल 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 अरे आई काय असते. आई म्हणजे दुधावरची साय असते. एकदा आई निघून गेली ना समजायचं की दुःखाचा समुद्र आटला. छोटासा दृष्टांत आहे. 5 वर्षाचा बाळ होता. तो लहान असताना त्याचे मरण पावली. एका दिवशी मात्र त्याच्या झोपेतच आई मेली. गतप्राण झाली. आईची पेटा तर अंगणामध्ये सजत होती. बाळा उठला आणि डोळे चोळी आईच्या जवळ आला. आई काय झालं गाई. आई सांग ना. आई सांग ना. आई तू इथं काय झोपली गाई. आई सांग नाही. आई माझ्याशी बोल ना गाई. आई उठ ना गाई. आई मला शाळेत जायचं मला डब्बा करून दे ना गाई. आई उठ ना गाई. आई मला बाळा म्हणून हाक मार ना गाई. आई रोज घरातले सगळे झोपलेले असायचे. आई तू उठलेले असायचे. आज घरातले सगळे उठलेले आहेत. तू झोपली का गाई. आई सांग ना. बाळा आई म्हणून केकडी मारली. मुलांनी आगळे नाक दिला. आगल्या दिल्याच्या नंतर मुलगा घरी आला. 6 महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं. एक ध्यानात ठेवा. पत्नी मेल्याच्या नंतर माणसाला दुसरी पत्नी मिळत असते पण लेकराला माय नाही मिळत. घरामध्ये सावत्र आई आली. मुलाचा छळ सुरू झाला. सायंकाळ तिला सकाळी खायला द्यायची. सकाळ त्याला सायंकाळी खायला द्यायची. मुलकरणी सारखे तो काम तो बाळ्या करायचा. फरशी पुशायला लावायची. झाडू काढायला लावायची. मुलकरणी सारखे तो काम तो बाळ्या करायचा. एका दिवशी मात्र त्याच्या सावत्र आईला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं. या सावत्र आईने सांगितलं बाळ्या ही माझी ठेवणीची साडी आहे बाळ्या तू याला प्रेस कर. आई आई मला प्रेस करता येत नाही गाई. तुला खाता येतं का. बाळ्या प्रेस करायला लागला. प्रेस करतात न करता त्याचा वर्ग मित्र धावत धावत आला. सांगितलं बाबू अरे बाबू मला तुझी होमवर्कची वही दे. बाळा वही आणायला गेला. तशीच इस्त्री तापलेली त्या सावत्राची साडी जळून खाक झाली. त्या खाक झालेला दुर्पवास त्या आईच्या नाकापर्यंत पोहोचला. आई सायरा बाहेर धावू लागली. आई पळापर्यंत पोहोचली. पाहते तर काय साडी जळलेली आहे. बाळ्याला बोलवलं बाळ्या तू माझी ठेवण्याची साडी जळलीस. बाळ्या तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. बाळ्या बाळ्या तू कपडे काढ. बाळ्या कपडे काढला. बाळ्या तू खाली वाग. बाळाला वाटलं की सावत्र आपल्या पायच पडलं होती की काय. त्या बाईने त्या सावत्र आईने कसलाच न विचार करता ती तापलेली इस्त्री तशीच उचलली आणि त्या बाळाच्या पाठीवरती ठेवली. बाळा आई म्हणून किंकाळी मारली.
भोला मोठा पाठीवरती फोड आला. बाळ्याला लढायला लागला. बाळ्या अर्थवेदना होऊ लागल्या बाळ्याला. बाळ्या धावत धावत देवारापाशी गेला. देवाराच्या साईडला त्याच्या आईचा फोटो लावून होता. गुंडगे टेकवले आणि हात जोडले आणि सांगितलं, आई 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 तुला जायचं होतं ना गाई. आई मला ते घेऊन जायचं होतं. आई तू कशाला गेली गाई. आई आई मला सोडून का गेली गाई. त्याच्या बाबाने त्याला बोलावलं होतं. बायला वाटलं की सावत्राने करीत चाळीस लावून दिल्या असतील. त्याच्या बाबाने त्याला रूम मध्ये कोंडी लावली आणि विचारलं, बाळ्या खरं सांग तुझी पहिलेची चांगली होती का आताची चांगली. बाळ्या खरं सांगू ना बाबा, खरं सांग. पूर्वीचे खोटारडी होते बाबा, आताचे खरं बोलते. पूर्वीचे म्हणायची, बाळ्या अरे बाळ्या बाळ्या तू अभ्यास नाही केला ना तुला जेवायलाच नाही देणार. बाळा तू शाळेत नाही गेला ना तुला जेवायलाच नाही देणार. थोड्या वेळ झाल्यावर आपल्या मांडीवरती बसवायची हो बाबा आणि स्वतःच्या हाताने घास भरवायची. आताचे खरं बोलते बाबा, आताची आई म्हणते, बाळा तू झाडून नाही काला ना तुला जेवण नाही देणार. बाळा तू परशी नाही पुसला ना तुला जेवायलाच नाही देणार. बाळा तू कपडे नाही धुतला ना तुला जेवायलाच नाही देणार. 4 दिवस झालं बाबा पोटात अन्नाचा कण नाही. 4 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नहीं हो बाबा. अरे इस दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. ये दुनिया में कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ मगर माँ नहीं मिलती. आई माझी मायाचा सागर दिलातील जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिलातील जीवनाला आकार. माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायाचा सागर दिलातील जीवनाला आकार. रक त्या रानात राहीलस माझ्यासाठी तू कष्टाच्या गामात. कधी मिळेल तिला बुट्ट घास, कधी मिळेल तिला उपवास.
ओल्या मातीतून चालताना उडविले काटते पास आई माझी मायेचा सागर तिला तिले जीवनाला नाकार या जगामध्ये आईशिवाय कोणीच मोठं नाही. ह्या जगात फक्त आई मोठी, फक्त आई. म्हणून कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला, हो माईक बंद झालं. कशाला गेले आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला, हो तुझला आले असते पत्राला बांधून गेले. ते 9 महिने 9 दिवसाचे तू वारी तू कशी केली, संकट तुझला आले असते पत्राला बांधून गेले. कशाला गेले आई तू स्वर्गाला, हो वागवेल तुझ्या या बाळाला, हो कशाला गेले आई तू स्वर्गाला, हो वागवेल तुझ्या या बाळाला, हो कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेला तुझ्या बाळाला. आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना साथ देऊ नका. तुमच्या पाय पडून विनंती आहे, आई वडिलांची सेवा करा. ऐ उठ 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 उठ, अरे उठ उठ. ऐ सकाळी उठल्यावर आई वडिलांचे पाय पडतो का? बोल ना, पडतो ना, पडतो का? याचे आई वडील कोण आहेत बरं? दाखव बरं कोणती बाजारबाई आहे, कोण आहे? बचतगड कोणाचे? ना आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना त्रास देऊ नका. अय बचतगड, सकाळी उठल्यावर आपल्या पतिदेवांचे पाय पडा. पडताना कोण कोण पडता हात वरी करा बरं. फक्त आजीबा तुम्हीच आजोबांचे पडतं ना, तुमचं पुण्य तुम्हाला. हे काय पडतं ना, हे गेले, हे राहिले ते राहिले. म्हणून आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना त्रास देऊ नका. तुमच्या पाय पडून विनंती, आई वडिलांना जपा. म्हणून पुत्र अथवा कन्या ते कोणत्या कामाला जन्माला असतात ते तुम्हा आम्हाला आवडत असतात. या आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना त्रास देऊ नका. ए सुना सुना, पतिदेवाचे पाय पडतं का?
हा तरी म्हणा पडता ना. हाय सुना, होय सुना, कान खोल के सुना, सासालाच आई म्हणा. ऐका ना, आजपासून आत्ता घरी गेल्या गा सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आत्ता घरी गेल्या आणि सासूबाई तुम्ही मी चूप बसा. सुनबाच्या नावानं खडं फोडायचं बंद करा. ओ सासूबाई, आजीबाई, आय सासूबाई तुम्ही सुनबाईच्या नावानं खडं फोडायचं बंद करा. तुम्ही म्हणाले हीच आहे अशी, हिचा बाप तसा, साडीत दिलं पीसच राहिला. एवढी भिकार आहेत का आपण? अय सासा, एवढी भिकार आहेत तुम्ही? तुम्ही उलट फिरायचं, तुम्ही म्हणायचं माझी सून. आय 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 आय, जगातच एक नंबर सून. मला लगेच चहा घेऊन आत्या माही चहा जगली अडे फक्त गोड बोला आत म्हणाल का. आणि म्हातारी बी लई काम करेल. हे सासूबाई लई काम करेल. तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरात पाहुणरावळे आले ना, पाहुणेरावळे, तुम्ही एकच काम करायचं. आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. उठलीच म्हातारी, घेतलीच भांडी, निघालीच घासायला. म्हातारी म्हणली आखी साबण कलास करील, पण भांडी आय 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 आय. आरसाच आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. कळलं का सुना? अय सुना, तुमचे जाते काय नेमकं? इथं सुनबाई आहेत ना. तुम्ही काय बोलले आता? आत्याबाई बोलले ना. आई म्हणा ना. आई आई दोनच शब्द. आत्याबाई कशाला ती बिळ तास करून घेता? आई म्हणा ना. आत्ता घरी गेल्या आई आई, तुम्ही माझ्या आत्याबाई नाही, धरू का तुमचं पाय? अरे म्हणतानी म्हणाल माऊली जाऊर कसं ध्यानात ठेवलं काही नाही. तुम्ही माझ्या आत्याबाई नाही, मला जन्म दिलेला फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कळल्याशिवायपर्यंत. म्हातारे म्हणते बाया दुसऱ्याचे लेकरू आलंय, सासरा बापासारखं प्रेम करतं, सुंदर संसार करतं, मला बी आई म्हणतं, तो कशाला चपात्या करते? हो की बाजूला मी हाय ना. ओके, जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनबाई टीव्ही पुढं आणि म्हातारी छोली पुढं. इकडे टीव्हीला मालिका लागली. बस तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला? इकडं म्हातारी चपात्या करू करू आणि इकडून म्हातारी म्हणली लागीर झालं या. म्हणून हसलंच पाहिजे. इथं माझ्या किराणा जे हसलेत ना ते सज्जन आहेत. सज्जन म्हणजे पुरुष म्हणणे हसले नाहीत ना, यांचा काहीतरी लपड आहे. ह्यांना बांधून मारलं पाहिजे. एक दिवस सगळ्यांचा चेहरा हसतो, बित्याला टेकून बसतो, उदबत्ताच्या वाताच्या नाकातच घुसतो. म्हणून विठाल विठाल आता लग्नाचे लय अवघड झाले. आता पोरी झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड. त्यांच्या आईला आलाय डिमांड. जेवढं त्यांच्या आईला डिमांड आहे ना, कांद्याला सुद्धा नाही. कांदा खायचा कांदा कुठंही गेलं नाकात नतर झटका. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची ना हो, मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे आणि त्याला आईबाप नसलेच पाहिजे. हा आता तुमच्या एका पुरुषासाठी आमच्या आईबाप घालतं काय सासा? अपेक्षाच लय वाढल्या तो. वरून काय म्हणतात आणि आम्हाला जमीन पाहिजे आणि आमची तर मुलगी रानात येणार नाही. जमीन का तुम्हाला इकायला पाहिजे का? अपेक्षाच नाही वाढल्यात. आमच्या गावात ना एकाचं लग्नच जमतात. महाराज लग्न मी जमवतो. तो म्हणला जमल, मी जमवतो. तो म्हणला काय करावं लागेल? मी म्हणलं माळ आणि बुक्का. तरी माळ बुक्का आणली, पण त्यांनी बारीक मनाची माळ आणली. म्हणलं बारीक मनाची मला जमत नाही. बारीक म्हणलं बारीकच भाकू बटल. तो मला नाही, मला मोठी पाहिजे. मी मला टपोरी मनाची माळ. झोपताना हाटकाला कचाकच उतायचं, लय रुतात. मी म्हणलं लग्न मग रुतून द्या, मग रुतून द्या. लग्न म्हणले गडी शेचापच व्हायचा.
तो असा बारीक बुकाला मोठाला कपाल काढला लग्न लावतो टप्पारा बुका टप्पारा मा धोतर नेहरू टोपी उपरनी कोणताही कीर्तनात मी पुढतो माग काही दिवसांना तीच पुढं मी माग लोक त्याच्या पाय पडायचे महाराज महाराज मी म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही र मग कीर्तन जेव्हा महिला म्हणायची अगं हे संघ आलेलं होतं अजून उलट विचार करायचे माऊली संघ राहतंय व्यसन नसल धार्मिक असल जपित असल संस्कार दिसतंय बुका लावतंय वारकऱ्यात सुखी राहिला आपली पोरगी देऊन टाका 10,000ची सोयरी जमून दिली आमच्या गावात योज पॅटर्ना आता इथं जर कोणाचं जमत नसल मग चलो माऊली जाऊरकर जिन्नाबाद आमच्या टोळत्या मग काय पिस्तोल्या हे मोठे पोर आहेत ना आणि इकडचे बघा कसे बघतायत अय घाबर नको रे ह्यांचं लग्न नाही होणार हे राहिले ते राहिले हे बघा झालं का झालं नाही झालं तुमचं तू तर मिळालाच आता लग्न असेल अवघड झाले आता आहेत ना तुम्ही एकच काम करायचं भगवी लोंडी गोळायची गांजा ओढायचा ओम नमः शिवाय साधू साधू नाही जमलं ऐ इथं काही इशारे करतो रे काय झालं का झालं ना लग्न झालं रे इकडे ऐ झालं का तुमचं एकदा झालं हे मोबाईल आहे ना मोबाईल मोबाईल आहे का आहे ना मोबाईलच्या स्क्रीनला एक फोटो ठेवायची नाही झोपाली पाहायचं डबल नाही झोपाली पाहायचं टेबल नाही झोपाली एवढंच काम आहे तुम्हाला पहिले ना पोरांच्या बाप्पाला म्हणतो लग्न करा पोरांचा बाप नाही आता शिरली आता पोरच्या बाप्पाला म्हणतो राम राम तो मला यंदा नाही ते तुम्ही मसोबालाच घाला तो मला यंदा नाही विठाला 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 विठाल विठाला